नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण एक शाळेमध्ये आगळा वेगळा असा उपक्रम बघणार आहोत की या उपक्रमाअंतर्गत मुलांना लोकशाही पद्धतीनं लोकप्रतिनिधींची निवड कशी होते याचा जिवंत अनुभव मिळणार आहे. आणि ती पद्धत कशी राबवली जाते हे EVM ॲपचा वापर करून आज मुलं आपला लोकप्रतिनिधी निवडणार आहेत. आणि या विद्यार्थ्यांना त्याचं संपूर्ण प्रात्यक्षिक या व्हिडिओतून कळणार आहे आणि आपण सर्वांना ते दिसायला मिळणार आहे की ते पद्धतीने ते कशा प्रकारे ते लोकप्रतिनिधी हा निवडतात. तर या उपक्रमामध्ये आम्हाला आमच्या शाळेचे आदर्श मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर यांचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालेलं आहे. त्याचबरोबर आमच्या शाळेतील वक्तशीर शिक्षिका आदरणीय कपले मॅडम, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणाऱ्या नागे मॅडम, तसेच कार्यतत्पर असणाऱ्या चिमुडे मॅडम यांचंही सहकार्य लाभलं आहे. तर चला कोणताही वेळ न दवडता आपण जाऊया आपल्या या व्हिडिओकडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाल चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यायला कमेंटसुद्धा नक्कीच करा. ठीक आहे, तर बघूया लोकशाही पद्धतीनं विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे लोकप्रतिनिधीची निवड केली आहे. त्यांचे फोटोग्राफ काय ठेवलेले, मग त्या माहितीला बघून आपल्याला काय करायचं आहे, मतदान करायचं आहे. प्रत्येकाला एक मत देण्याचा अधिकार आहे, कळलं का? आपल्याला आपल्या शाळेचा जो मुख्यमंत्री आहे तो निवडायला तुम्ही प्रत्येकानं एक मतदान द्यायचं. या चौघांपैकी एकाला. इथं जेव्हा बॅलेट सोडलं जाईल, तर बॅलेट सोडलं जातं, त्यानंतर काय होणार आहे, या चौघांचे फोटो येत आहेत. इथं या चौघांचे फोटो आहेत. तुम्ही जवळ आल्यावर तुम्हाला दिसत आहे जेव्हा तुम्ही मतदान करता. हा, आणि त्यापैकी जर तुम्हाला कोणतंही दाखवायचं आहे, समजा यामध्ये 2 नंबरला कोण आहे, देवांशी रहाटे. हिला जर कोणाला मतदान करायचं आहे तर देवांशी रहाटे 2 नंबरला आहे, तर तिला आपण असं मतदान केल्यावर असा आवाज येतो, आला की नाही, म्हणजे तुमचं मतदान देवांशीला झालेलं आहे. कळलं का? आणखी हे बॅलेट सोडलं, पुढच्या विद्यार्थ्याला वाटलं, अन्वीला वाटलं की नाही मला स्वराला द्यायचं आहे मतदान, तर ती स्वरा गाडगेचा फोटो बघून किंवा तिचं नाव वाचून त्याच्या समोरचं ते निळ्या रंगाचं बटन आहे की त्या निळ्या रंगाचं बटन आपल्याला दाबायचं आहे. तिचं मतदान हे स्वराला होऊन जाईल. कळलं का? हा, ही त्याची प्रोसेस आहे. त्यानंतर आम्हाला त्याचं मतदान बघता येतं. इथं रिझल्ट केला की आम्हाला ते मतदान दिसतं, कोणाला किती झालं तर क्लोज करायला लागणार मतदान. मतदान संपल्यावर आम्ही रिझल्ट बघणार. रिझल्ट झाल्यावर आम्हाला प्रत्येक कॅन्डिडेटचं वोटिंग दिसणार, कोणाला किती झालं तर, आणि त्यानंतर मग तो निकाल जाहीर केला जाईल. कळलं का तुम्हाला? अशा प्रकारे ही मतदान प्रक्रिया आहे. आम्ही आता हे क्लिअर करतो. क्लिअर केलं म्हणजे सर्व मतदान 0 झालं. कळलं ना? आहे दान प्रतिनिधी आणि हा त्या मुलींच्या मागे तिकडे उभे राहा. मतदान करायला उत्सुक असणारे मतदाते मतदान अधिकारी म्हणून नागे मॅडम कार्यभार सांभाळत आहेत. प्रत्येक विद्यार्थ्यांचं ओळखपत्र तपासलं जाणार आहे आणि अगदी लोकशाही पद्धतीनं ही निवडणूक पार पडणार आहे. चला ओळीनं, चला ओळीनं. मतदान करण्यासाठी निघालेले इयत्ता पहिलीचे विद्यार्थी आहेत. त्यांना फार उत्साह आहे की कशा प्रकारे आपण आज आपल्या शाळेचा मंत्रिमंडळ निवड करणार आहे. वर्ग शिक्षिका कपले मॅडम ह्या मुलांना शिस्तीत नेत आहेत. अधिकारी म्हणून आपण कपले मॅडमचं सहकार्य घेऊया आणि मतदान अधिकारी म्हणून नागे मॅडम आहेतच. व्यवस्थित प्रामाणिकपणे सर्वांनी मतदान करायचं आहे बघा. कोणाच्याही आमिषाला बळी न पडता योग्य असा मंत्री आपल्या शाळेसाठी आपण सर्वांनी निवडायचा आहे. तयार आहे का सर्वजण मंत्रिमंडळाची निवड करायला? ओके, तुम्ही पण छान. इथं मतदान कसे चालते यासाठी शाळेचे आदरणीय मुख्याध्यापक श्री सूर्यवंशी सर आहेत. सूर्यवंशी सर आपल्याला निरीक्षकाची भूमिका या पूर्ण निवड प्रक्रियेमध्ये राबवणार आहेत. मतदान झालेलं आहे. पहिल्या मतदाराने मतदान केलेलं आहे.
काय डिजिटल पद्धतीनं मतदान मतदान प्रक्रियेबद्दल काय मत आहे? अतिशय पारदर्शक पद्धतीनं आपल्या शाळेमध्ये मतदान प्रक्रिया होत आहे. सर्व शिक्षकांचं या ठिकाणी कौतुक आणि अभिनंदन करण्यात येते आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल सर्वांचं शाळेच्या वतीनं स्वागत आणि अभिनंदन करण्यात येते. धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनासाठी. मुलं उत्साहानं करत आहेत मतदान. मतदानाची पूर्ण शूटिंग सुद्धा इथं एका कॅमेऱ्याद्वारे होत आहे. CCTV वॉच एका मतदाराला मतदान प्रक्रियेमध्ये मतदान करण्यासाठी सोडण्यात येणार आहे. सरांनी काम शिस्तीत लावण्याचं मुलांना करत आहेत. गुप्त मतदान पद्धत असल्यामुळं मोजकेच मतदार आज सोडण्यात येत आहेत. शिस्तबद्धपणे मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तुम्हाला कोणाला मतदान करायचंय त्याच्या समोरचा फोटो पाहायचा पहिले आहे ना. फोटोच्या समोरचं निळं बटन दाबायचं आहे. मतदानाची लाईन आहे. दाखव. अरे वा व्हेरी गुड. हा तू केलं का मतदान? कुठं आहे मतदान? व्हेरी गुड. अंतरा वडतकर मला हिला 5 आहे, तिला 50 आहे, मला स्वराला 18 आहे. 11